जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज आपल्या पक्षाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. मला अनेक लोक भेटले. अनेकांनी मला सांगितलं, कळलंच नाही 10 वर्ष झालं. म्हटलं आम्हाला कळलं. काय मराठीत म्हणे ना, ज्याचं जळतं त्याला कळतं. आमचे चटके आम्हाला माहिती. मगाशी तो पडदा उघडत नव्हता, काहीतरी त्याचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. मी म्हटलं राहू दे, सोडू दे. म्हटलं याच्यापुढे म्हटलं आपण आपला पडदा वरती करायचा आहे, बाकीच्या पडद्यांची लक्ष देऊ नका. म्हटलं बाकीच्या पडद्यांकडे. आता जो उघडायचा तो बंद नाही करायचा. बाळाने आत्ता मला सांगितलं, तर बाळाने महाभारतातली एक गोष्ट सांगितली. बहुधा त्याला मला कर्ण म्हणायचं होतं. पण एक गोष्ट सांगतो, याच्या पुढे चाक नाही अडकणार. एवढं निश्चित. दहा वर्ष कशी गेली, काय काय केलं, कोणकोणत्या गोष्टी झाल्या, चढ उतार, सगळे चढ आले उतार आले, चढ आले उतार आले, हे चालूच राहतं. हा लाईट जरा कमी करूया. त्यांना कळलेलं दिसत नाही नाटक संपलंय ते. खरं अनेक निवडणुका आल्या, निवडणुका झाल्या, नगरसेवक झाले, आमदार झाले. पराभव झाला, मग काही ठिकाणी परत विजय झाला, पराभव झाला, हे चालूच राहतं. प्रत्येक राजकीय पक्षाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, नशिबामध्ये या गोष्टी असतातच. त्याकडे कुठे चुकत नाहीत. मग मला माहिती त्याप्रमाणे भारतात निश्चित, जगाचा इतिहास पाहिला तरी मला असं वाटतं निश्चित, जगात एकमेव व्यक्ती जन्माला आली की ज्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य जेव्हापासून सुरू केलं, स्वतःचं करिअर जेव्हापासून सुरू केलं, आणि ती व्यक्ती म्हणजे एक लता मंगेशकर सोडल्या, ती एकमेव व्यक्ती मला असं वाटतं भारतात तर 100% आणि जगाच्या पाठीवर पण निश्चित एकमेव व्यक्ती अशी आहे की जिने आयुष्यामध्ये डाऊनफॉल नाही पाहिला. बॅड पॅच नाही पाहिला. त्यांचं करिअर जेव्हापासून सुरू झालंय, ग्राफ असाच्या असा आहे, वरती 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 वरती. कोणीही घ्या व्यक्ती, तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, तुम्ही इंदिरा गांधी घ्या, अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, तुम्ही कोणीही घ्या, प्रत्येकाला एक बॅड पॅच आला, प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला. आणि इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाऊनफॉल जर येत असतील, आपल्या तर येणारच, प्रत्येकाच्या येतो. मला अजूनही आठवतंय की एके दिवशी 84ची गोष्ट,
84ला भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार आले होते आणि त्याच्यानंतर एके दिवशी अटल बिहारी वाजपेयीजींची सभा झाली होती. आणि त्यांच्या सभेतलं पहिलं वाक्य असं होतं, क्यों आए हैं आप? हारा हुआ वाजपेयी कैसे दिखता है ये देखने के लिए आए आप. अटलजी पण पडले होते. मी हे उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतो, ही सगळी उदाहरणं, की हे सगळे चढउतार हे सगळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण या लोकांनी उतारानंतर परत चढ पाहिला, कारण खचले नाहीत. खचायचं काय त्याच्यामध्ये? माती होत का? या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण ज्या उद्देशाने हा पक्ष काढलेला आहे तो उद्देश बाजूला सारून नाही चालणार. हे आमदार येतात, आमदार जातात, खासदार होतात, खासदार जातात, नगरसेवक होतात, नगरसेवक जातात. या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन असतात. पक्ष असतो तिकडेच असतो. त्याची ध्येय, त्याची धोरणं, त्याची आंदोलनं, त्याचे विचार हे सतत चालू ठेवले पाहिजेत. लोकांपर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे. लोकांचे विषय आपण हातामध्ये घेतले पाहिजेत. हे सगळे विषय आपण आजपर्यंत घेत आलो. सगळे विषय आपण आजपर्यंत करत आलो. अनेकांवरती केसेस आहेत. मला पण आता एप्रिलमध्ये जायचं आहे. राज ठाकरे हाजीर हो. ते चालूच असतं आपलं. मी मागे म्हटलं नव्हतं का, अस्वलाला थोडी फरक पडतो एक केस वाढल्याने. आता आपल्यावर पण एवढे केसेस. हे काम आपण चालू ठेवलं पाहिजे. यात कुठेही फरक पडलेला नाहीये. आपण आंदोलनं केली, अनेक गोष्टी केल्या, यशस्वी केल्या. मी आज फार काही आपल्यासमोर बोलणार नाहीये खरं तर, कारण मला जे भरभरून बोलायचं आहे आपल्याशी ते मला 8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरती बोलायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर, बऱ्याच वर्षानंतर होम पिचवरती खेळणार आहोत. बरेच विषय आहेत, बऱ्याच गोष्टींचे वाभाडे काढायचे आहेत, बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. त्या सगळ्या 8 तारखेला मी बोलीनच या सगळ्या गोष्टी. पण आपण जो वसा घेतलेला आहे हा तुम्ही कुठेही बाजूला सारता कामा नये. तिथे तुमचं सतत लक्ष असलं पाहिजे. आता परवा दिवशी आपल्या लोकांनी मराठी पाट्यांचं आंदोलन केलं. त्या विषयात पण मी 8 तारखेला बोलणार आहे. एवढे विषय आजूबाजूला घडतायत. आज म्हणे मल्ल्या पळून गेला, विजय मल्ल्या. एखादा कृश असता, एखादा बारीक असता पळून गेला मी समजू शकतो. एवढा माणूस पळून गेला दिसत नाही आम्हाला. ज्याच्यावरती एवढ्या केसेस आहेत, हजारो कोटी रुपये या माणसाने बँकांचे बुडवलेले आहेत, ही माणसं पळून जातात. आणि छोटी छोटी कर्ज असलेले आमचे जे गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत, लगेच बँकांचे आणि पोलिसांचे ते येतात आणि काठ्या टणाटण टणाटण दरवाजावरती आपटतात. यांच्या वाट्याला कोण जात नाही. मी मागे बोललो ना, सरकार बदलून काही होत नाही हो. नुसते चेहरे बदलले, काम तेच, त्याच गोष्टी सुरू आहेत. आता त्या सुवर्णकारांचा तिकडे बंद चालू आहे. भाई गंमत बघा, आत्ता जे सगळे सुवर्णकार आत्ता जे आपलं तुम्ही
सगळी दुकानं बंद ठेवलेली आहेत त्यांच्यावरती एक जो कायदा आणलेला आहे त्याच्यावरती, हीच गोष्ट काँग्रेस आणत होती काँग्रेसच्या राज्यात. आणि त्या काँग्रेसच्या राज्यात ही गोष्ट आणत असताना याच भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता की नाही, गरीब सोनार आमचे मरतील. विरोध कोणी केला होता या गोष्टीला? नरेंद्र मोदींचं भाषण आहे त्याच्यावरचं की हे काँग्रेसने करता कामा नये, या देशातले गरीब सोनार मरतील. हे सत्तेवरती आले, काँग्रेस जे करत होती तेच हे करतायत. मग जर ते हे करत होते तेच जर तुम्ही करणार असाल मग ते बरे नाही का? मग ते बरे, जर तुम्हाला येऊन तेच करायचं असेल तर. ज्या गोष्टी काँग्रेसच्या राजवटीत चालू होत्या आजही त्याच गोष्टी सुरू आहेत. म्हणे भ्रष्टाचाराला म्हणे आम्ही आळा घालू. आता मुंबईसारख्या ठिकाणी हे आता चालू आहे, जवळपास 70,000 परवाने रिक्षांचे दिले जाणार आहेत. 70,000. जो जुनाच कायदा आहे की ज्यांना टॅक्सी आणि रिक्षांचे परवाने मिळतील त्यांना मराठी भाषा आली पाहिजे. चुकीचं काय? महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला मराठी भाषा यायला नको का? जुनाच कायदा आहे तो. आणि माझी तर ठाम भूमिका आहे याच्यावरती, मराठी भाषा नाही, मराठी मुलांना आणि मराठी मुलींनाच घ्या नोकऱ्या तुम्हाला दिल्या पाहिजे, रिक्षाचे परवाने आणि टॅक्सींचे परवाने. मराठी यायला पाहिजे काय? पण काय चाललंय हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे जरा सविस्तर थोडंसं सांगणार आहे आज, आणि त्याच्यापुढे काय करायचं हे देखील सांगणार आहे. मध्यंतरी काँग्रेसच्या राज्यामध्ये ज्या वेळेला आपली रिक्षाभिक्षा या सगळ्या गोष्टींची आंदोलनं झाली, मी सर्व पोलिसांना त्यावेळेला सांगितलं होतं. मी म्हटलं मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, अनेक शहरांमध्ये म्हटलं खोट्या रिक्षा चालू आहेत आणि खोट्या टॅक्स्या चालू आहेत. त्याच्यावरती आपल्या अनेकांनी त्याच्यावरती आंदोलनं केली. त्यावेळेच्या पोलीस खात्याला जाग आली आणि जवळपास 40,000 रिक्षा खोट्या पकडल्या गेल्या आपल्या आंदोलनामुळे. आणि जवळपास 15,000 ते 17,000 टॅक्स्या पकडल्या गेल्या, खोट्या टॅक्स्या, याही आपल्या आंदोलनामुळे. कापल्या गेल्या त्या सगळ्या रिक्षा आणि टॅक्स्या. जुनी गोष्ट. त्याच्यानंतर हे अनधिकृत थांबलेलं नाही आहे, चालूच आहे, चालूच आहे. आज इतक्या हजारो रिक्षा आज मुंबई शहरामध्ये, आणि आज सगळ्या, आज तर मुंबई शहराचा विषय आहे. अजून 70,000 रिक्षा आणतायत, परवाने आणतायत, लॉटऱ्या काढतायत. लॉटऱ्या कसल्या काढतायत? आणि इथे मराठी आली पाहिजे याच्यावरती कोणतरी एक भिकार कोर्टात जातो आणि त्या नागपूर खंडपीठामध्ये, त्या नागपूरच्या कोर्टामध्ये नागपूरचे जे न्यायाधीश, कोण मॅजिस्ट्रेट जे कोणी असतील ते म्हणतात हा काय प्रकार आहे? मराठी आली पाहिजे ही कसली सक्ती? आमच्या महाराष्ट्राच्या, आमच्या नागपूरमधला एक न्यायाधीश हा इथे बोलतो की हे परवाने देताना मराठीची सक्ती कसली, आणि सगळ्या प्रक्रियेवरती त्यांनी स्टे आणला. या न्यायाधीशांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या लोकांचा तुमच्याबद्दल जो इतकासा जो आदर उरलेला आहे ना, तो टिकवा. तुम्ही न्यायाधीश आहात, ही काही मोगलाई नाही वे. तुमच्या मनाला येईल ते, वाटेल ते तुम्ही आपलं बोलत राहायचं. माझी तर खरं मागणीच आहे या लोकांकडे की हे सगळे जोपर्यंत हे न्यायाधीश, मॅजिस्ट्रेट जोपर्यंत त्या खुर्चीवरती बसलेत ना, यांना घरात एकटी ठेवा. यांचे फोन काढून घ्या, यांचं इंटरनेट कनेक्शन काढून घ्या, यांच्याकडचे टेलिव्हिजन काढून घ्या, यांच्याकडचे वर्तमानपत्र काढून घ्या, एकटे ठेवा. न्याय द्यायचा आहे, न्यायाने द्या, वर्तमानपत्र आणि चॅनल बघून नाही.
आणि यांचं फावतं त्याच्यामुळे. न्यायाधीश आमचं ऐकतात काय? दे ढकलून, तिच्या आईला दे ढकलून. चालू आहे आपलं यांचं. वाटेल ते आपलं दाखवत राहायचं, त्याच्यावरती हे न्यायाधीश निर्णय देत बसणार. सगळेच न्यायाधीश आहेत असे आहेत असं माझं नाही म्हणणं, पण हे काय चालू आहे? ज्याला जे हवंय तो निर्णय देतो. मध्यंतरी त्या कुठेतरी उत्तरांचलला काहीतरी तिथे ते सगळं झालं ना, पूर आला वगैरे वगैरे. एका न्यायाधीशाने सांगितलं 400 हेलिकॉप्टर पाठवा. तुम्हाला काय माहित 300 पाठवा का 500 पाठवा का 400 पाठवा? बरं तुमचा संबंध काय? सरकार आहे ना. या देशात आणि राज्यामध्ये सरकार असताना तुम्ही कशाला चोमडेपणा करताय? तुम्हाला कोणी सांगितलं नाक खुपसाला प्रत्येक गोष्टीमध्ये? महाराष्ट्रातल्या तरुणांची आणि तरुणींची भावना न समजता तुम्ही आपले कोर्टामध्ये निर्णय देणार की ही सक्तीचं मराठी करू शकत नाही? कोणी दिला अधिकार तुम्हाला? जी तुमची कक्षा आहे त्या कक्षेमध्ये राहा आणि जे काय निर्णय द्यायचे असतील ते निर्णय द्या तुम्ही. या मुंबईत देखील आपण विनाकारण होर्डिंग्स लावू नका. हे कोणी ऐकलं नाही. आपण पहिला आपला पक्ष आहे की आपण हे सगळ्या गोष्टींची सुरुवात केली की विनाकारण होर्डिंग्स लावू नका, शहरं घाण करू नका. बाकीचे पक्ष लावतायत तंबी, आम्हाला नोटिसा बजावतात आम्हाला. बरं मी पहिल्यांदा सांगितलं होतं वाढदिवसाची होर्डिंग बिल्डिंग सगळं बंद करून टाका. पण कार्यक्रम एखादा घेत असू तर कार्यक्रमाचं एखादं होर्डिंग जर त्या दिवसापुरतं लावलं हरकत काय? लोकांपर्यंत समजायला नको, लोकांपर्यंत कळायला नको. आणि ही जी मोठी होर्डिंग्स आहेत, जी सर्व शहरांमध्ये जी मोठी होर्डिंग दिसतात, ती कोणाला परवडणार आहेत? न्यायाधीशांनी ह्या गोष्टींचा पहिला विचार करायला पाहिजे होता की तुम्ही एका बाजूला ही रस्त्यावरती लागणारी होर्डिंग्स तुम्ही बंद करताय, योग्य आहे, काही अयोग्य नाहीये. पण त्याचबरोबर ती जी मोठी होर्डिंग्स आहेत या शहरांमध्ये लागलेली, ही देखील एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला परवडणारी आहेत का? ती परवडूच शकत नाहीत. 20-20 लाख रुपये महिना, 25-25 लाख रुपये महिना, 50-50 लाख रुपये महिना कोण भरणार? ही होर्डिंग्स बंद करत असताना न्यायाधीशांनी खरं तर सांगायला पाहिजे होतं या सर्व महानगरपालिकांना की या सर्व जेवढी मोठी होर्डिंग्स आहेत यांचे रेट पहिले खाली आणा, हे लोकांना परवडू देत. हे नाही सांगणार. कुठच्याही विषयामध्ये शिरतायत, कुठच्याही गोष्टी बोलतायत. मी आता जो विषय तुमच्या समोर ठेवणार आहे ना, इतका भयंकर भीषण विषय तो. हा जो मी आता रिक्षांचा बोललो ना, हे मला आतूनच सगळ्या गोष्टी मला समजल्या. आणि हे मी तुम्हाला सांगतोय, अत्यंत विश्वासाने सांगतोय, जे काही घडतंय तिकडे ते. आता ह्या 70,000 परवाने देण्यात येत आहेत. या 70,000 परवान्यांमध्ये जवळपास 70 ते 72% हे परप्रांतातले लोक आहेत, ज्यांचं यादीमध्ये नाव ऑलरेडी आलेलं आहे. आमच्या इथे पत्रकार बांधव इथे आले असतील, त्या दिवशी म्हणे ते इंटरव्ह्यूला गेले होते, म्हणे त्यांची मुलाखती घेत होते. म्हणे हे मुलाखती घेणं आणि त्या पत्रकार बांधवांना असं सांगणं की बाबा बघा आता तुम्हीच बघितलंयत, ही दिशाभूल होती. कारण मूळ विषय काय आहे? तो मूळ विषय वेगळाच आहे. मूळ विषय इकडे आहे, दाखवतात तुम्हाला तिकडे. हे जे परवाने दिले जाणार आहेत, रोजच्या रोज या सगळ्या आरटीओने या सगळ्या लोकांना सांगितलंय रोजच्या रोज 3-3 हजार परवाने द्यायचे. 3-3 हजार रोज. आणि येत्या काही 10-12-15 दिवसामध्ये 70च्या 70,000 लोकांना त्यांनी परवाने द्यायचे. कसे? तहसीलदाराचं एक
त्यांचं एक पत्रक असतं, त्याला 15 वर्ष वास्तव्याचा दाखला लागतो. बरोबर आहे? 15 वर्ष वास्तव्याचा दाखला लागतो. CIDचं सर्टिफिकेट लागतं की ह्याच्यावरती कोणताही गुन्हा नाही आहे. तो सरकारने काय सांगितलं माहिती आहे का? हा 15 वर्षाचा दाखला जो आहे, वास्तव्याचा दाखला आहे, हा आत्ता काही घ्यायची गरज नाही आहे. CIDचं सर्टिफिकेट आहे, आत्ता काही घ्यायची गरज नाही आहे. त्यांना तात्काळ आत्ता पहिल्यांदा ते हे द्या, त्यांची काय ते बॅच आणि त्यांचे लायसन्सेस आणि नवीन रिक्षा आणि त्यांचे नवीन नंबर प्लेट या त्यांना तात्काळ रुजू करा. पुढच्या काही दिवसामध्ये 70,000च्या 70,000 रिक्षा बाहेर आल्या पाहिजेत. नंतर त्यांनी कधीही येऊन सांगावं की आमच्याकडे अशा प्रकारचा दाखला आहे म्हणून. नंतर कधीही यावं. समजा नसेल तर तो रद्द करावा. नंतर कधीही यावं. कधीही यावं. नंतर घाई कसली आहे? मी आता मूळ विषयावरती येतो. घाई कसली आहे? ह्या 70,000 जर रिक्षा उद्या जर समजा बांद्रा ते बोरिवली, बांद्रा ते चेंबूर आणि या सगळ्या भागामध्ये आले, पार्क कुठे करणार आहेत? ठेवणार कुठे आहेत? काही कशाला पत्ता नाहीये. पण हा तात्काळ निर्णय कशासाठी होतोय? मला हा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करू म्हणून तुम्ही सांगितलं होतं ना हो? भ्रष्टाचाराला गाडू म्हणून तुमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं ना? या सगळ्या रिक्षा बनतात या राहुल बजाज यांच्या बजाज कंपनीमध्ये बनतात. सगळ्या रिक्षा. त्यांचा लॉट तयार आहे. 70,000 रिक्षांचा लॉट तयार आहे. कोणासाठी चालू आहे? राहुल बजाजसाठी. त्या रिक्षाची, एका रिक्षाची किंमत आहे 1,70,000 रुपये. 1,70,000 रुपये गुणिले 70,000. मी मगाशी काढलं, 1,190 कोटी रुपयांचा व्यवहार होणार आहे. 1,190 कोटी रुपयांचा व्यवहार. ह्याचा किकबॅक किती असणार आहे? हे कशासाठी गडबडीत चालू आहे तुमचं? ज्या गोष्टींसाठी तुम्हाला 15 वर्षाचा दाखला देखील नकोय, तुम्हाला CID सर्टिफिकेट देखील नकोय, राहुल बजाजच्या आत्ता तयार असलेल्या फक्त रिक्षा रस्त्यावरती आणायच्या आहेत, ह्यांचा व्यवहार पूर्ण. देवेंद्र फडणवीस, मला याचं उत्तर पाहिजे. त्या लोकांशी मी बोललो, अनेक लोकांशी मी बोललो RTO मध्ये. ते बोलले, साहेब दिवसाला 3,000 आम्हाला लोकांना देणं शक्य नाही. आणि विनाकारण आमच्या मराठी पत्रकारांनी तिकडे बोलवलं की नाही तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. म्हणजे आमचे मराठी पत्रकार सुखावतात. नाही बाबा, आम्हाला मान दिला, आम्हाला तिकडे बोलवलं, आम्ही इंटरव्ह्यू घेतले. म्हणजे तो विषय बाजूला. ह्यांचं काय चाललंय भलतंच. 1,190 कोटी रुपयांचा व्यवहार. मी ज्यावेळेला ती गोष्ट ऐकली, मला प्रश्न पडला, एवढी घाई का चालू आहे यांची? हे इतक्या फटाफट 70,000 तुम्हाला रिक्षांचे परवाने द्यावे लागतील, लगेच इंटरव्ह्यू, लगेच या सगळ्या गोष्टी कशासाठी चालू आहेत? आत्ता मला आज कळलं की 1,190 कोटी रुपयांचा व्यवहार होणार आहे. काय फरक आहे तुमच्यात आणि काँग्रेसवाल्यांमध्ये? ते तेच करत होते, तुम्ही तेच करतात. या खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहेत. आम्ही जे मराठी माणसाबद्दल बोलतोय ना, ते खरं पोट तिडकीने बोलतोय. तुमच्या का खोटा पुळका आणून बोलत नाही होत आम्ही. आणि तुम्हाला जर मनापासून जर समजा रिक्षांचे परवाने द्यायचे होते, तर मग 70च्या 70,000 या रिक्षा मराठी मुलांना मिळायला पाहिजे होत्या, मराठी मुलींना मिळायला पाहिजे होत्या. त्याच्यामध्ये 70 ते 72% परप्रांतीय येतात कसे? ज्यांचा या मुंबई महाराष्ट्राची काही संबंध नसलेली माणसं येतात कशी आणि परवाने मिळवून घेऊन जातात कशी? तुम्हाला या मराठी मुलांशी काही महाराष्ट्राची देणं घेणं नाहीये. तुम्हाला फक्त राहुल बजाज मधल्या येणाऱ्या पैशाची मतलब आहे तुम्हाला. हे असं राज्य चालवणार हे? आता काय झालं हे मी तुम्हाला सांगितलं. आता काय करायचंय हे मी तुम्हाला सांगणार. नवीन रिक्षा
नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा ह्या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. त्याशिवाय ही माणसं वटणीवरती येणार नाहीत. एका रेल्वेचं आंदोलन घेतलं आपण आणि त्या रेल्वेच्या एका आंदोलनामध्ये या सगळ्या गोष्टी देशभर समजल्या. त्याच्यानंतर पक्षातर्फे आपण जवळपास महाराष्ट्रामध्ये फॉर्म वाटले की रेल्वे परीक्षा, रेल्वेमध्ये काम करायची इच्छा कोणाकोणाला आहे. महाराष्ट्रामध्ये फॉर्म वाटले, परीक्षा कशा द्यायच्या त्याच्या पुस्तिका वाटल्या आणि त्या पुस्तिका वाटल्यानंतर जवळपास 5.5 लाख फॉर्म महाराष्ट्रामधून भरले गेले. म्हणजे इतक्या मुलांना रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे. आमच्या मराठी मुलांना जर समजा या रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे याच्यासाठी जर 5.5 लाख फॉर्म भरले जातात, तर मग परप्रांतामधनं मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये परप्रांतामधनं 5-5 लाख माणसं येतात कशी? त्यांना बोलवतं कोण? त्यांना इथे आणतं कोण? आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांना हे समजत का नव्हतं? समजत का नाही? आज आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रेल्वे कामगार सेना जी आहे यांनी जवळपास आज पाठपुरावा करून 1400 मुलं आज तिथे रेल्वेमध्ये, मध्य रेल्वेमध्ये लागली. आज हाती घेतलेला वसा सोडलेला नाही, काम चालू आहे. पण तुमची पण नजर पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे, सगळ्या गोष्टींकडे बारीक नजर पाहिजे. मी बोललोय तुम्हाला नवीन रिक्षा, नाही तर आता जाताना सुरुवात करा, बिल मागतो, बिल घेत जायला. मी नवीन येणाऱ्या रिक्षा, नवीन त्यांचे जे काय असतील ना त्यांचे लायसन्सेस आणि ते बोर्ड बिर्ड ते बोलतोय मी तुम्हाला. पण या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. अनेक विषय आहेत, असंख्य विषय आहेत जे मी तुमच्याशी 8 तारखेला बोलणार आहे. अनेक विषय बोलणार आहे. हा एक विषय नाही, इथे साधा आहे. आमच्या बाळाकडनं तसं काही येत नाही. आमच्या आता गंमत बघा, या महाराष्ट्र सरकारने काय यांचं कोणी ऐकतं का नाही ऐकत मला कळतच नाही. हे आपले सह्या करून मोकळे होतात, खाली आपले हां बघू चला. महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढली आहे कंत्राटी कामगारांच्या संदर्भामध्ये किती पगार द्यायला पाहिजे. तो जवळपास 11 का 12,000 रुपये का 13,000 रुपये आणि दिले किती जात आहेत? जवळपास 5 का 5,500 रुपये महानगरपालिकेमध्ये. हे सगळे कामगार मराठी आहेत. या सगळ्यांना मिळायला पाहिजेत शासनाच्या प्रमाणे, म्हणजे त्यांच्या निर्णयाच्या प्रमाणे 12,000 ते 14,000 रुपये मिळायला पाहिजेत. हा कायदा आहे, हे काय माझं मत नाही आहे. आणि दिले जात आहेत 5 का 5,500 रुपये दिले जात आहेत. लक्ष नाही. आज केंद्रात यांचं सरकार, राज्यात यांचं सरकार, महानगरपालिकेत यांचं सरकार. खोटं बोलून सत्तेवरती आलात आणि अजूनही तुम्हाला गोष्टी करता येत नाही आहेत. लोकांच्या अजूनही तोंडाला पानं पुसतात. आणि मी या संदर्भामध्ये मी आता आयुक्तांना भेटणार आहेच. आयुक्तांनी जर समजा काही नाही केलं, आपलं धोरण स्वच्छ आहे. आमच्या आजोबांनी सांगितलं होतं, एक तर हात जोडून, नाही ऐकलं तर हात सोडून. तेवढा तुझा फोन आला रे. आणि हा एक BSTचा विषय, मला असं वाटतं बाळा जरा हा विषय जरा सांग, जरा समजून सांग जरा त्यांना. नाही, कसं आहे की गेले कित्येक महिने लोकांना
BSTची बिलं खूप जास्त येत होती आणि गेल्या 4 वर्षापासून परिवहन तूट या नावाखाली प्रॉपर मुंबईतल्या लोकांकडून जवळजवळ परिवहन तूटच्या नावाखाली 2,350 कोटी रुपये BSTने घेतलेले आहेत आणि आता 1 एप्रिलपासून पुन्हा 4 वर्षासाठी परिवहन तूटच्या नावाखाली 5,500 कोटी रुपये परत आपल्या लोकांकडून जमा करणार आहेत. म्हणजे अन्याय आहे, त्याचा काही संबंध नाही. आणि त्याच्यावरती बाकी अरे चिडलाच होतास, पोचलाच होतास तर पोचवून तरी टाकायचं ना एकदा. बरं त्याने जिकडे संपवलं तिकडे परत मी सुरू नाही करू शकत, मी नाही करू शकत परत. पण या सगळ्या गोष्टी हे सगळं अन्यायकारक आहे. हे असे अनेक विषय आपल्याला हातामध्ये घ्यावे लागणार आहेत आणि मला असं वाटतं की कधी संघर्ष हा कधी संपत नसतोच, तो चालूच असतो. याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे. आणि आपल्याला एकत्र हा सगळा पुढचा प्रवास करायचा आहे. गेली 10 वर्ष आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवला, जे माझ्यावरती प्रेम दाखवलं, चांगल्या काळात वाईट काळात सगळ्या काळामध्ये जे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. या सगळ्या काळामध्ये इथे माझी पत्नी बसली आहे, घरी आई आहे. त्यांनी न बोलता न सांगता देखील अनेक गोष्टी त्या चढउताराच्या सहन केल्या, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. तुमच्यापैकी अनेक जण आहेत ज्यांच्या आत्मचरित्राची पानं वाढलेली आहेत. सांगतो आतमध्ये जेव्हा होतो ना, आत्मचरित्राची पानं वाढतातच आपली. अशी अनेकांची वाढली असतील. त्या सर्व माझ्या बांधवांना भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. आणि हेच तुमचं प्रेम आणि सहकार्य सतत आपल्या सर्वांच्या मागे, आमच्या मागे, माझ्या मागे आपण ठेवावं. एक गोष्ट निश्चित, कुठे जायचं आहे हे माहिती आहे आणि जिथे जायचं आहे तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. मी पहिल्या सभेला म्हणजे सांगितलं होतं, पहिल्या सभेच्या वेळेला मी जे सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगतोय की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. त्याच्या तयारीला सर्वजण लागूया एवढी एक इच्छा बाळगतो. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.